हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सकाळी मस्त फ्रेश झाले होते. किचनमध्ये जाऊन बघते तर आईसाहेबांनी मस्तपैकी मटरची भाजी करायला चालू केली होती. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि मटर टाकले होते. अजून पुढे काय काय टाकणार आहेत ते काय मला माहीत नाही बरं का. माहिती झालं की तुम्हाला नक्की सांगेन. इकडं आईसाहेबांचा स्वयंपाक होतोय तोपर्यंत मी म्हणलं जरा ड्रॉइंग काढून घेते. तसं मला ड्रॉइंगची लहानपणापासूनच आवड आहे बरं का. आणि कॅनव्हास पेंटिंग ह्याच्या अगोदर पण मी 2-3 वेळा ट्राय केली, बट एवढे काय जमत नाही. ते तुम्ही कमेंट करून सांगा जमते का नाही ते. दिवसभर जरी मला ड्रॉइंग काढायला बसवलं ना तरी मी काढेन. मला ड्रॉइंगचा अजिबात कंटाळा येत नाही. ही ड्रॉइंग मी माझ्या रूम डेकोरसाठी करणार होते, कारण की रूममध्ये अशा पेंटिंग लावल्या ना एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतंय, त्यासाठीच. तुम्हाला मी काढलेल्या अजून पेंटिंग बघायचे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. कोणतंही चित्र झालं ना ते आपण मनापासून काढलं ना तरच ते भारी दिसतं बरं का. मला लहानपणापासूनच कलर आणि स्केच वगैरे बघितलं ना ते काढावं वाटायचं. आणि माझ्या ड्रॉइंगच्या दोन्ही पण एक्झाम देऊन झालेल्या आहेत, जसं की एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट. मी 3 ड्रॉइंग काढल्या होत्या, ते मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्की दाखवेन. ड्रॉइंग काढते तर म्हणलं आता हातासारखं मंडल आर्ट पण काढून घ्यावं. आर्ट हे बघायला सोपं वाटतंय बरं का, पण खरं सांगायचं तर काढायला अजिबात सोपं नाही आहे. त्यातील एकदम नाजूक डिझाईन आणि नेमकी डिझाईन काढायची कुठली हा मोठा प्रश्न पडतो. पण एकदा काढायला लागलं का ना आपोआप हात वळून जातो आपला. मंडळ आर्ट करताना भरपूर चुका होतात बरं का. आणि इरेझर पण वापरता येत नाही, कारण की ते स्केची पेननं काढलेलं असतं. मी तरी स्केची पेनच काढते. ही जी मी पेंटिंग करते ना ती माझ्या मनात होती म्हणून मी असंच करायला लागले. मी काय कुठून बघून वगैरे केलं नाही बरं का. तुम्हाला कशा वाटल्या त्या 3 पण पेंटिंग मला कमेंट करून नक्की सांगा. मंडल आर्ट पण मी कॅनव्हास पेंटिंगवरच करणार आहे. तुम्हाला वाटत असेल 1 मिनटात तर ह्याचं काढून झालं, पण माझा ह्याला भरपूर टाईम गेलेला आहे बरं का, जरी क्लिप 1 मिनटाची असली तरी. आर्ट काढण्याची ब्युटीच वेगळी आहे बरं का. जितके प्रॅक्टिस कराल ना तितकं आपण ते शिकत जातो आणि आपला हात वळत जातो. आता तुम्ही म्हणा हे तर आम्हाला ड्रॉइंगचंच लेक्चर देत बसले, पण तसं काय नाही बरं का. माझा आजचा पूर्ण दिवस यातच गेला आहे. तर फायनली माझं मंडल आर्ट असं दिसत होतं. कसं दिसतंय मला कमेंट करून नक्की सांगा. आता एवढं सगळं करून मला लागलेलं आहे जाम भूक, त्यामुळं मी आता करणार आहे जेवण. आणि माझ्या हातावर तर आपोआपच चित्र तयार झालं आहे, तुम्ही बघू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.